नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, लर्न इंग्लिश टू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आज आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहोत आणि स्टोरीचा आपला पार्ट आहे 33। मित्रांनो, स्टोरीच्या माध्यमातून तुमचे पार्ट ऑफ स्पीच तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। स्टोरी आज आपण पाहणार आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी। चला स्टोरीमध्ये काय होतं आपण पाहूया। Abdul Kalam, fondly known as the Missile Man of India, was born into a humble family in Rameswaram, Tamil Nadu in 1931. अब्दुल कलाम फॉन्डली नोन ॲज, फॉन्डलीचा अर्थ होतो प्रेमाने, नोन ॲज म्हणजेच काय तर ओळखलं जाणं। तर अब्दुल कलाम यांना प्रेमाने मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जायचं। ही वॉज बॉर्न इन टू अ हंबल फॅमिली इन रामेश्वरम। मित्रांनो, रामेश्वरम मध्ये म्हणून इन प्रिपोजिशन वापरले। तुम्हाला वर्ष सांगायचं 1931 म्हणून सुद्धा इन प्रिपोजिशन वापरले। येथे इनटू हे सुद्धा प्रिपोजिशन आहे, म्हणजे च्या मध्ये या उद्देशाने वापरले। बघा, ही वॉज बॉर्न इनटू म्हणजे त्यांचा जन्म झालाय। ओके, च्या मध्ये कुठे अ हंबल फॅमिली, अ म्हणजेच एका नम्र किंवा विनम्र अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। कधी झाला? 1931 मध्ये। Despite facing many hardships, young Abdul was determined to educate himself. बघा, डिस्पाइट चा अर्थ होतो असे असूनही किंवा न जुमानता। फेसिंग म्हणजेच संकटांना तोंड देणं, सामोरे जाणं। मेनी पुष्कळ, हार्डशिप म्हणजे संकट। असंख्य असे संकट अडचणींना तोंड देऊन सुद्धा किंवा तोंड देव या संकटांना न जुमानता यंग अब्दुल, तरुण अब्दुल यांनी डिटरमाइंड केलं म्हणजेच दृढ निश्चय केला, निर्धार केला। कशाचा निर्धार केला? टू एज्युकेट हिमसेल्फ, स्वतःला एज्युकेट करायचं, स्वतःला शिक्षित करायचा असा त्यांनी निर्धार केला। He sold newspaper to support his family and pursued his education with dedication. He sold newspaper, सेल म्हणजे विकणे, सेलचा विटू झाला सोल्ड, सिंपल पास्टची रचना। त्यांनी न्यूजपेपर विकले कशासाठी? टू सपोर्ट हिज फॅमिली, त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी त्यांनी न्यूजपेपर विकले। अँड परस्यूड हिज एज्युकेशन, परस्यू म्हणजेच चालू ठेवणे। ओके, हिज एज्युकेशन विथ डेडिकेशन, डेडिकेशन म्हणजे समर्पण किंवा निष्ठा। मग समर्पण आणि निष्ठेने त्यांनी त्यांचं एज्युकेशन पुढे चालू ठेवलं। कलाम फेस्ड मेनी चॅलेंजेस, कलाम यांनी खूप साऱ्या चॅलेंजेसला, आव्हानांना फेस केलं म्हणजेच सामोरे गेले। ओके, परंतु ही नेवर लॉस्ट साइट ऑफ हिज गोल्स, परंतु ही नेवर म्हणजे कधीही नाही, लूज म्हणजे गमावणे, लूजचा विटू झाला लॉस्ट, साइट म्हणजेच दृष्टी किंवा नजर, हिज गोल्स म्हणजे त्यांचं ध्येय। आता पूर्ण अर्थ बघा, कलाम फेस मेनी चॅलेंजेस, कलाम यांनी खूप साऱ्या चॅलेंजेसना, आव्हानांना सामोरे गेले, परंतु त्यांनी कधीही आपलं जे गोल होतं, ध्येय होतं, त्याच्यावरून कधीही नजर हटवली नाही। पुढे बघा, ही बिलीव्ड इन द पॉवर ऑफ एज्युकेशन अँड परस्युरन्स। ही बिलीव्ड, बिलीव्ह म्हणजे विश्वास, त्यांचा विश्वास होता कशामध्ये? इन द पॉवर ऑफ एज्युकेशन, शिक्षणाच्या सामर्थ्यामध्ये त्यांचा विश्वास होता। अँड परस्युरन्स म्हणजे जिद्द, चिकाटी, यामध्ये त्यांचा विश्वास होता। विथ डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन ही ओव्हरकेम एव्हरी ऑब्स्टॅकल दॅट केम हिज वे। बघा, विथ डेडिकेशन म्हणजे निष्ठेने, समर्पणाने, आणि डिटर्मिनेशन दृढ निष्ठेने, ही ओव्हरकेम, ओव्हरकम म्हणजे सामोरे जाणं, ओव्हरकमचं वेटू झालं ओव्हरकेम म्हणजे सामोरे गेले, ते सामोरे गेले। एव्हरी ऑब्स्टॅकल, ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळा, एव्हरी म्हणजे प्रत्येक, दॅट केम हिज वे, दॅट म्हणजे जे की, केम म्हणजे आले, हिज वे म्हणजे त्यांच्या मार्गात। मित्रांनो, पूर्ण वाक्य बघा, विथ डेडिकेशन समर्पण आणि डिटर्मिनेशन दृढ निश्चयाने, ओके, समर्पण आणि दृढ निश्चयाने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मार्गात आलेल्या प्रत्येक ऑब्स्टॅकलला, प्रत्येक अडथळ्यांना त्यांनी ओव्हरकम केलं म्हणजे त्याची मात केली। पुढे बघा, His life took a turning point when he joined the Indian Space Research Organization. बघा, हिज लाईफ त्यांचं जीवन, ओके, टेक म्हणजे घेणे, टेक्स विटू झालं टूक। ओके, त्यांच्या जीवनाने एक टर्निंग पॉइंट घेतला म्हणजेच कलाटणी घेतली। फेन जेव्हा ही जॉईन द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जेव्हा त्यांनी इस्रो या संघटनेला जॉईन केलं, संस्थेला जॉईन केलं। Dr. Kalam played a crucial role in India's space program, leading to the successful launch of SLV-3, India's first satellite launch vehicle in 1980. बघा, डॉक्टर कलाम प्लेड, ओके, भूमिका बजावणे,
क्रुशल रोल, क्रुशलचा अर्थ होतो महत्वाची, रोल म्हणजे भूमिका. तर अब्दुल कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. इन म्हणजे मध्ये, कुठे? इंडियाज, भारताच्या स्पेस प्रोग्राम, भारताच्या अंतराळ मोहिमेमध्ये अब्दुल कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. लीड केलं त्यांनी, नेतृत्व केलं कशाचं? तर लॉन्च ऑफ SLV-3. लॉन्च म्हणजे प्रक्षेपण करणे, SLV-3 जे काय होतं? इंडियाज, भारताचं फर्स्ट, पहिलं सॅटेलाइट म्हणजे उपग्रह, लॉन्च म्हणजे प्रक्षेपण. ओके, 1980 मध्ये भारताचं पहिलं उपग्रह प्रक्षेपण होतं, त्याचं नाव होतं SLV-3. त्यांचं त्यांनी लीड केलं, त्यांचं नेतृत्व केलं. ओके, His contribution not only made India proud but also inspired millions of young minds across the nation. बघा, His contribution, त्यांच्या सहभागाने, नॉट ओनली म्हणजेच काय? हेच नाही, आणि बट ऑल्सो म्हणजे ते सुद्धा. मग हेच नाही तर ते सुद्धा, या उद्देशाने वाक्याचा अर्थ होतो. बघा, हिज कॉन्ट्रीब्युशन, त्यांचा सहभाग फक्त भारतालाच प्राऊड म्हणजे भारतालाच अभिमान निर्माण केला एवढंच नाही, तर इन्स्पायर्ड मिलियन्स ऑफ यंग माइंड्स म्हणजेच काय? तर लाखो अशा तरुण मनांना, देशातील तरुण मनांना त्यांनी इन्स्पायर केलं, प्रेरणा दिली. अब्दुल कलाम ऑफन व्हिजिटेड स्कूल्स अँड कॉलेजेस टू इन्स्पायर स्टुडंट. अब्दुल कलाम ऑफन म्हणजे अनेकदा, व्हिजिटेड म्हणजे भेट दिली. त्यांनी असंख्य अशा स्कूल्स, शाळांना, कॉलेजांतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी भेट दिली. ही शेअर्ड हिज ओन लाईफ एक्सपिरियन्सेस अँड एनकरेज देम टू फॉलो देअर पॅशन. ही शेअर्ड म्हणजे त्यांनी शेअर केलं, हिज ओन लाईफ एक्सपिरियन्सेस, त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे अनुभव त्यांनी शेअर केले. अँड इनकरेज, प्रेरणा दिली कशासाठी? टू फॉलो देअर पॅशन. फॉलो म्हणजे पाठलाग करणे, पॅशन म्हणजे तीव्र आवड. त्या विद्यार्थ्यांची जी तीव्र आवड आहे, त्या तीव्र आवडीला तुम्ही फॉलो करा, यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. He believed that education was the key to success and that every child had the potential to make a difference in the world. बघा, he believed that, त्यांचा विश्वास होता की, that म्हणजे की, एज्युकेशन वॉज द की टू सक्सेस. की म्हणजे गुरुकिल्ली, सक्सेस म्हणजे यश, यशाची गुरुकिल्ली काय आहे? तर शिक्षण आहे, असा त्यांचा विश्वास होता. अँड दॅट, आणि एव्हरी चाइल्ड, प्रत्येक मुलांमध्ये एक पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, टू मेक अ डिफरन्स इन द वर्ल्ड. डिफरन्स म्हणजे बदल, इन द वर्ल्ड जगामध्ये बदल घडवण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आहे, असं अब्दुल कलामांना वाटायचं. ही इनकरेज देम टू ड्रीम बिग अँड वर्क हार्ड टू अचीव देअर गोल्स. ही इनकरेज देम, त्यांनी, अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांना इनकरेज केलं टू ड्रीम बिग, मोठे स्वप्न पाहण्यासाठी, अँड वर्क हार्ड, मेहनत करा, टू अचीव देअर गोल्स, त्यांचं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत करा, असं अब्दुल कलाम यांनी मुलांना संबोधित केलं. ही ऑफन स्पोक अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी अँड टीमवर्क. बघा, ही ऑफन स्पोक, अनेकदा ते बोलले, स्पीक म्हणजे बोलणे, स्पीकचं विटू झालं स्पोक, अनेकदा ते बोलले, इम्पॉर्टन्स ऑफ इनोव्हेशन, इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्णता, क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, नवीन काहीतरी तयार करणं, आणि टीमवर्क म्हणजेच काय? तर एकजुटीने काम करणं, याला त्यांनी महत्त्व दिलं. Despite his numerous achievements, Kalam remained humble and grounded. बघा, डिस्पाइट असे असूनही, his numerous achievement, न्यूमरस म्हणजे असंख्य, अचिव्हमेंट म्हणजेच काय? तर कामगिरी किंवा मोठे काम. त्यांच्या असंख्य अशा काम असले तरी सुद्धा कलाम रिमेंड म्हणजे राहिले. कसे राहिले ते? हंबल, नम्र राहिले, आणि ग्राउंडेड म्हणजेच जमिनीवरती राहिले. कधीही त्यांनी स्वतःचा गर्व केला नाही. ही एम्पसाइज द व्हॅल्यूज ऑफ इंटिग्रिटी, ह्युमिलिटी अँड काइंडनेस. बघा, ही एम्पसाइज, त्यांनी जोर दिला, द व्हॅल्यूज ऑफ, व्हॅल्यू म्हणजेच मूल्य, इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकता, ह्युमिलिटी नम्रता, काइंडनेस दयाळूपणा, तर या मूल्यांवर त्यांनी जोर दिला. ही बिलीव्ड दॅट, त्यांचा विश्वास होता की, सक्सेस शुड नॉट मेजर्ड बाय वेल्थ ऑर फेम बट बाय द इम्पॅक्ट वन मेक्स ऑन सोसायटी. मित्रांनो, शुडचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायला पाहिजे. ओके, तर इथे बी वापरलाय, शुड नॉट बी, आणि फी3 पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. ओके, तर ही बिलीव्ड दॅट, त्यांचा विश्वास होता की, सक्सेस शुड नॉट बी मेजर्ड, सक्सेस यशाचं मोजमाप कसं केलं नाही पाहिजे, वेल्थ म्हणजे संपत्ती किती आहे त्या व्यक्तीकडे किंवा त्या व्यक्तीला, फेम म्हणजे प्रसिद्धी किती आहे, यावरूनही यशाचं मोजमाप केलं नाही पाहिजे. परंतु बाय द इम्पॅक्ट वन मेक्स ऑन सोसायटी, परंतु त्या व्यक्तीचा समाजासाठी काय लाभ झाला यावरती त्या व्यक्तीचं मूल्य केलं पाहिजे, त्याची श्रीमंती मोजली पाहिजे.
तर मित्रांनो आता महत्त्वाचे वर्ड बघा. फॉन्डलीचा अर्थ होतो प्रेमाने. नो न्यू नोन म्हणजेच काय तर ओळखलं जाणं. बघा इथे स्टोरीमध्ये तुम्हाला फी3 होता, नोन ॲज होता. ओके. बॉर्नचा अर्थ होतो जन्म. हंबलचा अर्थ होतो विनम्र. डिस्पाईटचा अर्थ होतो असूनही किंवा न जुमानता. हार्डशिप म्हणजे त्रास किंवा संकट. डिटरमाइंड टू म्हणजेच काय तर निर्धार करणे. ओके. एज्युकेटचा अर्थ होतो शिक्षण. सेल सोल्ड म्हणजेच विकणे. हा फी2 होता याच्यामध्ये. सोल्ड न्यूजपेपर आणून. परस्यूड म्हणजे एखादी गोष्ट चालू ठेवणे की त्याचा पॅटलाग करणे. म्हणजे अब्दुल कलाम यांनी त्यांचं एज्युकेशन परस्यूड ठेवलं. ओके. डेडिकेशनचा अर्थ होतो निष्ठा किंवा समर्पण. पुढे बघा लूज लॉस्ट स्टोरीमध्ये लॉस्ट होता म्हणजे एखादी गोष्ट गमावणे. साईटचा अर्थ होतो दृष्टी. बिलीव्ड म्हणजेच विश्वास. परस्युरन्स म्हणजे चिकाटी किंवा जिद्द. डेडिकेशन म्हणजे समर्पण. डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चयाने एखादी गोष्ट करणे. ओव्हरकम तिन्ही रूप आहेत. याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीवर मात करणे. ऑब्स्टॅकलचा अर्थ होतो अडथळे. टर्निंग पॉईंटचा अर्थ होतो एक महत्त्वपूर्ण क्षण किंवा कलाटणी देणारा क्षण. नंतर आहे क्रुशियल रोल म्हणजे महत्त्वपूर्ण भूमिका. क्रुशियल म्हणजे महत्त्वाची, रोल म्हणजे भूमिका. स्पेस म्हणजे अंतराळ. लॉन्च म्हणजे प्रक्षेपण. सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. कंट्रीब्युशन म्हणजे योगदान. पोटेन्शियल म्हणजे क्षमता. डिफरन्स म्हणजे बदल. अचीव म्हणजे साध्य करणे किंवा प्रयत्नपूर्ण मिळवणे. इनोव्हेशन म्हणजे नाविन्य. क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. न्यूमरस म्हणजे असंख्य. अचीवमेंट म्हणजे कामगिरी किंवा मोठे काम. नंतर आहे एम्पसाइज. याचा अर्थ होतो जोर देणे. इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा. ह्युमिलिटी म्हणजे नम्रता किंवा विनयशीलता. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. वेल्थ म्हणजे संपत्ती. फेम म्हणजे प्रसिद्धी. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती, तसेच महत्त्वाचे वर्ड व ग्रामरचे स्ट्रक्चर. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर येथे थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.